माहूर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकची खुलेआम विक्री होत असल्याने माहूर शहर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम, कार्यालय अधीक्षक बैजनाथ स्वामी यांच्यासह पथकाने शहरातील बंदी असलेले प्लास्टिकची विक्री करणाऱ्या 2 व्यापाऱ्यांच्या दुकानावर अचानक धाडी टाकून प्लास्टिक जप्त, दोघांनाही प्रत्येकी 5,000 रुपये दंड लावत वसूल केला। शहरात गेल्या अनेक दिवसापासून प्लास्टिकची चोरी विक्री होत असल्याने घनकचरा व्यवस्थापक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना प्लास्टिक आढळून येत असल्याने मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिनांक 18/9/2019 रोजी शहरातील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानाची चौकशी करून दुपारी 3:30 वाजता बस स्थानकाच्या बाजूला असलेले तिरुपती बिकानेर अँड स्वीट मार्ट व मांस विक्री करणारे कुरेशी या दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये वस्तू विक्री होत असल्याचे दिसून आल्याने तात्काळ जागेवरच त्यांना रंगेहात पकडले। तसेच दुकानात बंदी असलेले इतर प्लास्टिकही जप्त करण्यात आले व प्रत्येकी 5,000चा दंड दोन्ही दुकानदाराकडून वसूल करून पुन्हा बंदी असलेल्या प्लास्टिक आढळून आल्यास दुकानात सील करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली। यानंतर शहरातील अनेक दुकानांची चौकशी करण्यात आली, परंतु बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक आढळून आले नाही। सदरील मोहीम चालू असल्याने शहरातील चोरीने प्लास्टिक विक्री करण्याचे धाबे दणाणले आहे। यावेळी मुख्याधिकारी विद्या कदम यांच्यासोबत कार्यालय अधीक्षक बैजनाथ स्वामी, सुनील वाघ, देवीदास सिडाम, गंगाधर दळवे, देवीदास जोंधळे, विशाल ढोरे, निलेश बोर्डे, विजय शिंदे, गणेश जाधव, सुरेंद्र पांडे, शेख अजहर यांच्यासह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। शासनाकडून दिनांक 30/6/2018 रोजी निघालेल्या आदेशानुसार सन 2006 मधील कलम 12 या आदेशानुसार बंदी असलेल्या व पर्यावरणावर घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर नागरिकांसह व्यावसायिकांना टाळावा, अन्यथा दंड वसूल सह दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येईल। माहूर येथून संजय घोगरे आणि राजू दराडे यांचा हा वृत्तांत।